मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे। यातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिन्यांना याच महिन्यात जमा होणार आहे। मी पुढे तुम्हाला एक तारीख सांगणार आहे, त्या तारखेलाच हा हप्ता तुम्हाला मिळेल। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याचं यशस्वीपणे ही योजना सुरू आहे। मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे ही थांबलेली प्रक्रिया आता पुन्हा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे। त्यामुळे महिनाभरात अनेक महिलांना पैसे आले नव्हते, मात्र आता हा सन्मान निधी पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। या योजनेचे काय वैशिष्ट्य आहे हे आपण माहितच आहे, तरी देखील आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही योजना अत्यंत फायदेशीर ठरलेली आहे। अनेक गरीब कुटुंबाला याला स्थैर्य देण्यासाठी ही योजना आधारशील ठरली। इतकेच नव्हे तर महिलांना सन्मान मिळवून देणारी ही योजना ठरत आहे। केवळ निधीपुरते मर्यादित न राहता ही योजना आता महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी ठरत आहे। महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने, त्याचा प्रामाणिक प्रयत्न होण्याच्या दृष्टीने, त्याचा जीवनस्तर उंचावण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत फायदेशीर ठरलेली आहे। नमस्कार, मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंखनाद। मी आज आपल्याला लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट देत आहे। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात जमा होणार आहे। डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे जमा केले जातील अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यानंतर आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ती तारीख आहे आजची 24 डिसेंबर पासूनच या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। जवळपास या योजनेमध्ये 35 लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत। महिला व बालविकास खात्याचं वाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आता याच आठवड्यात महिलांना 1,500 रुपये दिले जाणार आहेत। नागपुरात नुकतेच हिवाळी अधिवेशन पार पडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये दिला जाईल असं सांगितले होते। 1,500 रुपये आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। डिसेंबरचा हप्ता आजपासूनच सुरू झालेला आहे। अनेक महिलांच्या खात्यामध्ये आता मेसेज म्हणजे पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील आलेले आहेत आणि त्यासाठी लागणारी जी एकूण रक्कम होती सरकारकडून, त्यासाठीची रक्कम जी आहे सरकारने जमा केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 2,35,00,000 महिलांना 1,500 रुपये प्रमाणे जमा होत आहेत आणि निवडणुकीआधी झालेल्या 35 लाख नवीन अर्जाची देखील छाननी झालेली आहे। ती पूर्ण झाल्यानंतरच या महिलांना हप्ता जमा होणार आहे। अनेकांच्या मनात गैरसमज झाले होते की 1.5 महिन्यापासून पैसे जमा झाले नाहीत, ही योजना बंद होणार की काय। मात्र अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना आणखी पुढे सुरू राहील असं स्पष्ट सांगितलेलं आहे। आता प्रश्न आहे की 2100 रुपये कधी मिळणार। विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठी घोषणा झाली होती। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने 2100 रुपये देण्याची कबुली केली होती आणि हे जे आश्वासन आहे हे पूर्तता केव्हा होणार याकडे देखील महिलांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र हे पैसे कधीपासून मिळणार याची तारीख अद्याप निश्चित नाही। मात्र 6वा हप्ता 2100 रुपये येणार की 1,500 रुपये येणार याची चर्चा होती। दरम्यान आता 6वा हप्ता म्हणजे 1,500 रुपयाचा जो हप्ता होता तो आजपासूनच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि महिलांना थांबा, मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला नवीन एक अपडेट येणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यात होत आहे आणि त्या अर्थसंकल्पानंतर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच वाढीव रक्कम मिळेल अशी देखील शाश्वती आहे। आजपासून डिसेंबर महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पुढच्या 31 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल। लाडक्या बहिणींनो, आजच आपला अकाउंट चेक करा, खात्री करा की तुमच्या अकाउंटला पैसे आले की नाही। अशाच नवीन बातम्यांसह, नवीन माहितीसह मी येणार आहे। तोपर्यंत नमस्कार, पुन्हा भेटू एका अशाच अपडेटसह। धन्यवाद।